नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, जे की आदिवासी विकास विभाग भरती, वन विभाग भरती, कामगार विभाग भरती आणि इतर सरळ सेवा भरती, तलाठी भरती या सर्व एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, शेंद्रा, बिडकीन, शेंद्रा, वाळूज हे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मी इथे ऑप्शन दिलेले नाहीयेत, डायरेक्टली आन्सर दिलेले आहे. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. क्वेश्चन नंबर 2, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठून झाली? उत्तर मुंबई. केवीचा फुल फॉर्म काय? उत्तर किलोबाईट. क्वेश्चन नंबर 4, NSG चे पूर्ण रूप काय? उत्तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड. क्वेश्चन नंबर 5, कोलामार्ग अभयारण्य कोठे आहे? उत्तर गडचिरोली. क्वेश्चन नंबर 6, गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? उत्तर कुतुबुद्दीन ऐबक. क्वेश्चन नंबर 7, आतापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलविण्यात आली आहे? उत्तर 3 वेळा. क्वेश्चन नंबर 8, चंद्र रोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? उत्तर 50 मिनिटे लेट. क्वेश्चन नंबर 9, हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर अन्नधान्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 10, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर शिवनेरी. क्वेश्चन नंबर 11, धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर सरोजिनी नायडू. क्वेश्चन नंबर 12, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणून ओळखले जाते? उत्तर पर्जन्य छायेचा प्रदेश. क्वेश्चन नंबर 13, महात्मा गांधींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. क्वेश्चन नंबर 14, खाऱ्या पाण्यातील मासेमारी सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? उत्तर गुजरात. पुढचा प्रश्न पाहू, भारतातील प्रमुख नदी प्रणाली व त्यांचे उगम लांबी. तर नंबर 1 आहे सिंधू नदी प्रणाली. तर सिंधू नदी प्रणाली, मुख्य नदी सिंधू, उगम मानसरोवर सरोवराजवळ तिबेट. एकूण लांबी सुमारे 3180 किलोमीटर. भारतामधील लांबी सुमारे 1114 किलोमीटर आणि मुख्य उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. दुसरी नदी पाहू, गंगा नदी प्रणाली. तर गंगा नदी प्रणालीची प्रमुख नदी आहे गंगा. त्याचा उगम आहे गंगोत्री हिमनदी, भगीरथी असे त्याला म्हणतात. ती उत्तराखंडमध्ये आहे. लांबी सुमारे 2525 किलोमीटर. मुख्य उपनद्या यमुना, घागरा, गंडक, कोसी, सोन. तिसरी नदी पाहू, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. मुख्य नदी ब्रह्मपुत्रा. त्यांचा उगम मानसरोवराजवळ चेमायुंगतुंग हिमनदी, तिबेट. लांबी सुमारे 2900 किलोमीटर. भारतामधील लांबी सुमारे 916 किलोमीटर आणि मुख्य उपनद्या दिबांग, लोहित आणि सुबानसिरी. चौथी नदी गोदावरी नदी प्रणाली. मुख्य नदी गोदावरी. उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. लांबी सुमारे 1465 किलोमीटर. मुख्य उपनद्या प्रणहिता, इंद्रावती, मांजरा, पैनगंगा. पाचवी नदी कृष्णा नदी प्रणाली. मुख्य नदी कृष्णा. उगम महाबळेश्वराजवळ, महाराष्ट्र. लांबी सुमारे 1400 किलोमीटर. मुख्य उपनद्या भीमा, तुंगभद्रा, घाटप्रभा, मलप्रभा. सहावी नदी कावेरी नदी प्रणाली. मग मुख्य नदी कावेरी. उगम तालकावेरी, कर्नाटक. लांबी सुमारे 800 किलोमीटर. मुख्य उपनद्या हेमावती, भवानी, अमरावती. सातवी नदी नर्मदा नदी प्रणाली. मुख्य नदी नर्मदा. उगम अमरकंटक, मध्य प्रदेश. लांबी सुमारे 1312 किलोमीटर. विशेष पश्चिम वाहिनी नदी. आठवी नदी तापी नदी प्रणाली. मुख्य नदी तापी, याला ताप्ती असेही म्हणतात. उगम मुलताई, मध्य प्रदेश. लांबी सुमारे 724 किलोमीटर आणि विशेष पश्चिम वाहिनी नदी. तर फ्रेंड्स, आज आपण काही भारतातील प्रमुख नदी प्रणाली, उगम व त्यांची लांबी पाहिलेली आहे. आता मी इथे MCQ टाईप क्वेश्चन्स दिलेले नाहीयेत, डायरेक्टली मी इथे नदी दिलेली आहे, कोणती नदी आणि त्यांचं खाली
मुख्य नदी, उगम, एकूण लांबी किती आहे वगैरे दिलेले आहे. तर यावरती MCQ टाइप क्वेश्चन्स येऊ शकतात. हे क्वेश्चन्स एकदम सिंपल आहेत, त्यामुळे आपण जास्त वाचत नाही आणि क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये असेच क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी अशा सिंपल क्वेश्चनवरती जास्त फोकस करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या YouTube चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे बरेच क्वेश्चन्स कव्हर करत असते. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.